स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणजेच नवोदय अभ्यास यामधीलच आज आपण घटक 6 लांबी वस्तुमान धारकता काल चलन पैसा या राशींचे मापन या घटकामधील स्वाध्याय क्रमांक 6.2 पाहणार आहोत. 6.2 मध्ये आपल्याला दशमान परिमाणे येणे महत्वाचे आहे. त्यामध्ये आपण हा चार्ट पाहूया. सर्वांनी जर या चार्टचे व्यवस्थित निरीक्षण केले तर आपल्याला दिसेल, जर आपण इकडून उजवीकडून पाहिलं तर हा मिली, सेंटी, डेसी, मीटर या मीटरच्याच घरामध्ये ग्रॅम, लिटर, डेका, हेक्टो आणि किलो. म्हणजे इथे जर पाहिलं मिलीग्राम, सेंटीग्राम, डेसीग्राम, ग्राम, डेकाग्राम, हेक्टोग्राम आणि किलोग्राम. आणि खाली तसंच मिलीलिटर, सेंटीलिटर, डेसीलिटर, लिटर, डेकालिटर, हेक्टोलिटर आणि किलोलिटर हे आहे दशमान परिमाण. जर आपण पाहिलं, जर आपल्याला वस्तुमान वजन मोजायचं असेल तर त्याचं एकक आहे ग्राम, लांबी मोजायची असेल तर त्याचं एकक आहे मीटर आणि धारकता द्रव पदार्थ मोजायचा असेल तर त्याचं एकक आहे लिटर, मिलीलिटर, लिटर. तर हे आपण पाहणार आहे. मग यामध्ये बदल कसा होत जातो हे आपल्याला पाहणं महत्वाचं आहे. जर आपण किलो लिटरवरून जर इकडे जायचं असेल, किलोवरून हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी आणि मिली म्हणजे डावीकडून उजवीकडे जात असेल, इथं पाहायला आपण हा बाण दिलेला आहे. डावीकडून जर उजवीकडे जात असेल तर 10च्या पटीत हा एकक वाढत जातो. म्हणजे दशांश चिन्ह जे आहे ते 10च्या पटीत वाढत जाते. जर आपण पाहिलं 1 किलो म्हणजे 10 हेक्टो, इकडे गेलो पुढं 1 शून्य वाढला. म्हणजेच 1 किलो म्हणजे डेका जर काढायचं असेल आपल्याला तर 1 किलो म्हणजे 1 आणि 2 घर पुढे झाले तर 1 किलो म्हणजे 100 डेका. जर आपल्याला 1 किलो करायचं असेल, 1 किलोग्रॅमचे आपल्याला ग्रॅम करायचे असेल तर किती घर पुढे गेले ते पाहू आपण. याला सोडून द्यायचं पुढच्याला. 1, 2, 3 घर. 1 वरला जर आपण 1 वर 3 घर दिले तर काय होईल 1000 ग्रॅम. म्हणजे इकडे जाताना 1 शून्य वाढत जाते. म्हणजे दशांश स्थळ 10च्या पटीत वाढत जाते. आणि उजवीकडून डावीकडे जर जायचं असेल, जर 100 मिली आहे आपल्याजवळ आणि त्या 100 मिलीचं सेंटी करायचं आहे आपल्याला, सेमी करायचं आहे, तर इकडून इकडे गेलं तर 1 दशांश चिन्ह कमी होत जाते. म्हणजे 10च्या पटीत भाग दिला जातो. म्हणजे 100चं काय होईल मग 10 सेंटी होईल. जर आपल्याजवळ 1000 मिली आहे, 1000 मिलीचं लिटर करायचं आहे तर 1000 वर काय तर 1, 2, 3 घर मागे चाललो आपण. 3 घर मागे चाललो तर दशांश स्थळ सुद्धा 3 घर मागे येईल. म्हणजे 1000 मधील 3 शून्य नाहीसे होईल आणि उत्तर येईल 1 लिटर. म्हणजेच इकडे पुढे गेलं तर 1 शून्य वाढवत जायचं. जर दशांश स्थळ असेल कशाला तर दशांश स्थळ 1 घर पुढे देत जायचं आणि इथून इकडे मागे गेलं उजवीकडून डावीकडे तर 1 दशांश स्थळ मागे घेत जायचं. या पद्धतीने जर आपण शिकलो तर आपल्याला स्वाध्याय 6.1 आणि 6.2 हा 100% करता येईल. आपलं चुकणार नाही. प्रश्न क्रमांक 1 पाहूया. एका गडसरीचे वजन 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम, एका बांगडीचे 15 ग्रॅम 5 मिलीग्राम आणि एका अंगठीचे 10 ग्रॅम 450 मिलीग्राम आहे. सगळ्या दागिन्याचे मिळून वजन आहे. आपल्याला सगळ्या दागिन्याचे वजन पाहायचे. पर्यायात जर पाहिलं आपण तर वजन ग्रॅम मध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला पाहायचं आहे गडसरीचे जे वजन आहे, गडसरीचे वजन दिले 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम. तर मग आपल्याला मिलीग्रामला ग्रॅम करून घ्यायचं. मग मिलीग्रामचं ग्रॅम करताना आपण एक चार्ट पाहायचा. ग्रॅम इथे आहे, मिलीग्रामचं ग्रॅम करताना 3 घर डावीकडे यावं लागेल. 3 घर डावीकडे येणं म्हणजेच काय करायचं, 35 दिलेले आहे, 5, 3 आणि इथे 1 शून्य वाढवायचा आणि नंतर दशांश रूप द्यायचं. म्हणजेच 5, 3, 0 पॉइंट म्हणजेच आपलं उत्तर येईल 25.035. मग बांगडीचं करताना पण तसंच 15 ग्रॅम जसेच्या तसे ठेवायचं. 5 मिलीग्रॅमचं 5 ग्रॅम करायचं, ग्रॅम मध्ये रूपांतर करायचं. 5, 3 घर डावीकडे, 3 दशांश स्थळ डावीकडे येईल, 0, 0 दशांश चिन्ह आणि इकडे ग्रॅम किती आहे 15 ग्रॅम जसेच्या तसे ठेवायचे.
अंगठीचं वजन आहे 10 ग्रॅम 450 मिलीग्रॅम. तर मग 450 मिलीग्रॅमचा ग्रॅम करताना काय होईल, 3 घरं डावीकडे, 1 2 3 दशांश चिन्ह आणि 10 ग्रॅम जशीच्या तसे. आता आपण या तिघांचे रूपांतर ग्रॅम मध्ये करून घेतलं. आता या तिघांची बेरीज 5 आणि 5 10 0, हातचाला 1, ती 5 आणि 3 8 आणि 1 9, 4 4, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह, 5 आणि 5 10, 10 0, हातचाला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4, हातचा 1 5. म्हणजे आपलं उत्तर आलं 50 दशांश चिन्ह 490. म्हणजेच हा जो 0 आहे हा लिहिला तरी चालेल आणि नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, 50.49 ग्रॅम. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. एक माणूस मोटार गाडीने 180 किमी अंतर 3 तासात कापतो. त्याच वेगाने पुढचे 120 किमी अंतर कापायला त्याला आणखी किती वेळ लागेल? मग काय म्हटलं, 180 किमी अंतर 3 तासात. मग आपण लिहिताना काय करायचं, तास आधी लिहायचं. 3 तासात तो किती दूर जातो, 3 तासात 180 किलोमीटर. पुढं काय दिलं, त्याच वेगाने पुढचे 120 किमी अंतर. मग किलोमीटर खाली किलोमीटर, 180 खाली 120 घेतले आणि किती तास लागेल ते काढायचं, तर x तास. मग आता काय करायचं आपण, तिरपा गुणाकार. म्हणजेच x बरोबर 3 गुणेला 120 भागीला 180. कारण हे समचरण आहे, 0 0 कट झाले, 3 1 3, 3 सख 18, 6 1 6 आणि 6 2 12. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, आपलं उत्तर येईल 2 तास. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. चला तर पुढचं गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 3. एक आगगाडी 8 तासात 480 किमी अंतर जाते, तर 2 तासात ती किती अंतर जाईल? मग 8 तासात किती जाते, तास आधीच घ्यायचं असते आपल्याला. 8 तासात किती अंतर जाते, तर 8 तासात जाते 480 किलोमीटर. मग आता काय करायचं, 2 तासात किती जाईल, तर 2 तास, तास खाली तास, एकक समान आहे, 2 तासात x किलोमीटर. म्हणजे आपलं उत्तर येणार किलोमीटर मध्येच राहील. याचा करू तिरपा गुणाकार. x बरोबर 2 गुणेला 180, सॉरी 2 गुणेला 480 भागेला 8. मग 8 1 8, 8 सखम 48, म्हणजे इथं वरील 60 आणि 6 2 12, 120 किलोमीटर. म्हणजे 2 तासात किती अंतर जाईल, 120 किलोमीटर. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 4 पाहू. किशोरने रुपये 205.50 चे औषधे आणि रुपये 180.50 ची एक विजेरी घेतली आणि दोन्हींसाठी रुपये 500 ची नोट दिली. त्याला परत मिळालेले पैसे आहेत. मग आपण त्यांनी खरेदी कितीची केली ते मांडून घेऊया. 205.50 ची औषधे आणि 180.50 ची एक विजेरी. मग यांची बेरीज करून घेऊ आपण. 180.50 यांची जर बेरीज केली मग त्याची खरेदी निघेल. 5 आणि 5 10 0, दशांश जागी दशांश चिन्ह, हातचाला 1, 5 आणि 1 6, 8, 2 आणि 1 3. म्हणजेच 386 रुपये. 386 रुपयाची खरेदी केली. त्याने दुकानदाराला किती दिले, त्याने दुकानदाराला दिले रुपये 500. मग 500 मधून काय करायचं, हे 386 रुपये वजा करायचे. म्हणजे दुकानदार तेवढे रुपये त्याला परत करेल. मग 0तून 6 जात नाही, मग 10 मधून 6 गेले 4 राहिले, इथे 9 राहिले, 9तून 8 गेले 1 राहिला, इथे 4 राहिले, 4 मधून 3 गेले 1 राहिला. म्हणजे 114 रुपये त्याला परत मिळेल. म्हणजेच पर्याय क्रमांक आहे बी. प्रश्न क्रमांक 5. 4 मीटर लांबीच्या कापडाचे 25 सेमी लांबीचे एकूण किती तुकडे होतील? आपल्याला 4 मीटर लांबीच्या कापडाचे 25 सेमीचे तुकडे करायचे आहे. तर मग कापडाचं एकक जे दिलेलं आहे ते मीटर दिलेलं आहे आणि तुकड्याचं एकक काय दिलेलं आहे, तुकड्याचं एकक दिलं आहे 25 सेमी. मग आपल्याला तुकडे करायचे म्हणजे वाटणी करायची. वाटणी म्हणजे भागाकार.
पण भागाकार करण्यापूर्वी आपल्याला दोघांचे एकक समान करायचे. म्हणजे 4 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, तर आपल्याला पाहावं लागेल 4 मीटर म्हणजे 400 सेंटीमीटर. मग हे आपण कसं पाहिलं, जे आपण चार्ट बनवला होता, तुम्हाला आधी दाखवलेला आहे मी चार्ट, जो हा चार्ट बनवला होता आपण, या चार्टमध्ये काय आपल्याला काय करायचं आहे, मीटरचं सेमी करायचं आहे. मीटर इथे आहे, सेमी कुठे आहे, 1 आणि 2 घरं पुढे आहे, 2 घरं पुढे आहे, म्हणूनच आपण या 4 वर किती 2 शून्य वाढवले, म्हणजे 2 घरं पुढे, म्हणजे 400 झाले. मग 400 सेमी आणि भागीला 25. जर आपण यांचा भागाकार केला तर काय होईल, 25 एक 25, 25 एक 25, 40 मधून 25 गेले तर किती उरतात, 15. मग शून्य खाली घेतला, मग झाले 150 आणि 25 सख 150, म्हणजे आपलं उत्तर काय येईल, 16. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 6. 5 सेमीला किलोमीटर मध्ये या प्रकारे दाखवता येईल. नवोदयच्या परीक्षेमध्ये 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. खूप सोपा आहे. आपल्याला काय करायचं आहे, 5 सेमीला काय करायचं आहे, किलोमीटर मध्ये रूपांतरित करायचं आहे. मग सेमी कुठे आहे आणि किलोमीटर कुठे आहे आपल्याला माहित असायला हवं. मग सेमी कुठे आहे, तर सेमी आहे इथे, आणि किलोमीटर कुठे आहे, किलोमीटर आहे इथे. म्हणजेच इकडून इकडे यायचं आहे, म्हणजे मागे यायचं आहे का पुढे जायचं आहे, तर मागे यायचं आहे. मागे यायचं आहे म्हणजेच काय, 1 2 3 4 5, 5 घरं मागे यायचं आहे. म्हणजेच 5 घरं मागे यायचं म्हणजे तर 5 वेळा 10च्या घातांकित रूपात काय होईल, घट होईल. आपण पाहू मग 5 घरं मागे, इथे 5 लिहून घेऊ जसंच्या तसा. आता हे काय सेमीत आहे, त्याला किमीमध्ये करायचं आपल्याला. 5 घरं मागे, 1 घर, 2 3 4 5, आणि इथे दशांश रूप आणि इथे 0. हे झालं आपलं उत्तर, किमी. म्हणजे आपलं उत्तर काय होईल, 0.00005 किमी. तर मग हे कुठे आहे, 1 2 3 4 वेळा 0 पाहिजे 5च्या आधी, 1 2 3 4 वेळा 0, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 7. एका पाण्याच्या टाकीची क्षमता 750 लिटर आहे. ती 4/15 भरलेली आहे. ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावे लागेल. एक टाका आहे, तर हे टाका आहे समजा, या टाक्याची क्षमता दिली आहे. क्षमता म्हणजे काय, या टाक्याची कॅपॅसिटी दिली आहे की या टाका जर फुल भरलं तर यामध्ये किती पाणी बसेल. तर हे जर टाकं फुल भरलं आपण तर यामध्ये 750 लिटर पाणी मावते. मग काय करायचं, ती भरली किती आहे, तर ती भरली 4/15. 4/15 भरली म्हणजे 4 भाग भरली एकूण 15 भागापैकी. मग काय करायचं आपण, 750 गुणिले 4/15, म्हणजे आपल्याला 4 भाग किती आहे ते मिळेल. मग 15 एक 15, 15 पाची 75, आणि इतर आले 50, 5 चोक 20, आणि हा 0, म्हणजे 200 लिटर पाणी सध्या यामध्ये भरलेलं आहे. आता काय म्हणते, ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावे लागेल. मग टाकीची क्षमता किती आहे, 750 लिटर. टाकी भरलेली किती आहे, तिच्यातून वजा करू. 200 लिटर ऑलरेडी भरलेली आहे, आधीच भरलेली आहे. मग आता पुन्हा किती पाणी लागल, तर याची वजाबाकी जर केली आपण, 0 मधून 0 गेला 0, 5 0 गेला 5, आणि 7 मधून 2 गेले 5, म्हणजे आपल्याला पुन्हा ती टाकी जर पूर्ण भरायची असेल तर आपल्याला 550 लिटर पाणी लागेल. म्हणजेच पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. एक दुकानदार ₹12 ला एक बॉलपेन किंवा 5चे पॅकेट ₹50 ला विकतो. 23 बॉलपेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल. किमान म्हणजे कमीत कमी, किमान म्हणजे कमीत कमी, कमीत कमी. आता आपल्याला घ्यायचं काय, तर दुकानदार काय करतो, एक जर बॉलपेन विकत घेतला तर 12 ला देतो, आणि 5चं पॉकेट घेतलं तर 50 ला. जर आपण एक एक घेतले, जर आपण 5 पेन जर एक एक करून घेतले आपण, तर 12 म्हणजे 60 ला पडेल. एक एक पेन घेतले तर 60 ला पडते, आणि पॅकेट घेतलं तर ₹50 ला पडते. म्हणजे पॅकेट जर घेतले तर आपल्याला स्वस्त पडते. मग आपल्याला एकूण किती पेन घ्यायचे आहे बॉलपेन, तर एकूण घ्यायचे आपल्याला 23 बॉलपेन. मग 23 मध्ये पॅकेट किती घ्यायचे आणि सुट्टे खुल्ले किती घ्यायचे हे पाहू. तर आपल्याला काय, एक पॅकेट मध्ये किती पेन आहे, तर एका पॅकेट मध्ये 5 आहे, 5चे पॅकेट आहे. मग 5चे पॅकेट आहे तर 5नं काय करायचं, या 23 ला 5नी भागायचं.
मग 23ला जर 5ने आपण भागलं तर 5 चोक 20 म्हणजे 4 उत्तर येते. 4 काय ते उत्तर येते. आणि बाकी किती उरतात? बाकी उरतात 3. मग काय झालं? बाकी 3 उरतात ना. मग 4 झाले पॅकेट आणि 3 उरले बाकी सुट्टे. मग आपण काय करू आता? पॉकेट कितीला पडते एक पॅकेट? एक पॅकेट ₹50ला. मग काय करायचं? म्हणून 4 गुणेला 50 हे झाले एकूण पॅकेटचे भाव. 5 चोक 20 म्हणजे ₹200 कशाचे पडेल? पाकिटचे. आणि 3 सुट्टे आहे म्हणून 3 गुणेला एका सुट्ट्या पेनाची किंमत किती आहे? ₹12. मग 3 गुणेला 12, 12 एक 12, 24, 12 त्रिक 36 हे झाले ₹36. मग आपण जर यांची बेरीज करून घ्यायची 6, 3, 2 ₹236 आपल्याला 23 पेन मिळतील. म्हणजे 236 ही कमीत कमी किंमत आहे, किमान किंमत आहे. म्हणजेच आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. स्वाध्याय क्रमांक 6.2 मधील शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. शारदाने एक वही ₹25.50ला, एक पेन ₹7.50ला आणि 6 पेन्सिल प्रत्येकी ₹1.25ला खरेदी केल्या. तिने दुकानदाराला ₹50ची एक नोट दिली. दुकानदाराने तिला परत केलेली रक्कम आहे. 2018च्या नवोदयमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर पहिल्यांदा पाहू आपण शारदाने काय विकत घेतलं. शारदाने पहिले एक वही विकत घेतली आणि वहीची किंमत किती आहे? वहीची किंमत आहे ₹25.50 ला एक वही विकत घेतली. त्याने काय केलं? एक पेन विकत घेतला. त्या पेनची किंमत आहे ₹7.50 ही पेनची किंमत आहे. आणि शारदाने काय केलं? 6 पेन्सिली प्रत्येकी ₹1.25ला खरेदी केल्या. तिने काय केलं? 6 पेन्सिल हे कसं एक एक खरेदी केलं होतं. तिने 6 पेन्सिल खरेदी केल्या आणि 6 पेन्सिलची खरेदी किंमत 1.25 नाही आहे. एका पेन्सिलची खरेदी किंमत किंवा एका पेन्सिलची किंमत आहे 1.25. तर अशा 6 केल्या म्हणजे त्याची किंमत किती होईल? आपण इथे जर काढून घेतलं 6 गुणेला 1.25 म्हणजे उत्तर किती येईल? आपण याचा काय करून पाहायचा? याचा आपण गुणाकार करून पाहायचा. 6 पंच 30, 30 0, हातच्याले 3, 6 दोन्ही 12, 12 आणि 3 15, 15 5, हातचाला 1, 6 आणि 6 1 6 आणि 1 7 आणि दशांश चिन्ह 2 नंतर म्हणजे उत्तर येईल 7.50. 7.50चा काय झाल्या? एकूण 6 पेन्सिल 7.50च्या झाल्या. मग पेन्सिलची किंमत लिहून ठेवली मी इथं 7.50 आणि या तिघांची बेरीज करून घेऊ. 0 0, 5 1 5, 5 2 10, 5 3 15 5, हातचाला 1, दशांश चिन्ह जागी दशांश चिन्ह, 7 आणि 7 14, 14 आणि 5 19 आणि 1 20, 20 0, हातच्याले 2, 2 आणि 2 4. म्हणजेच त्यांनी खरेदी किती रुपयाची केली? शारदाने ₹40.50 खरेदी केली. मग शारदाने दुकानदाराला किती दिले? दुकानदाराला दिले ₹50. म्हणजे 50.00 पकडू आपण ₹50 आणि ₹50 दुकानदार काय करेल? ₹40.50 घेईल. म्हणजे ₹40.50 समजा ₹40.50 घेईल. मग आपण काय करू? 50 मधून ते वजा करू. 0 मधून 0 गेले 0, 0तून 5 जात नाही. मग 10तून 5 गेले 5, इतर आले 9, 9तून 0 गेला दशांश चिन्ह जागी दशांश चिन्ह देऊ आधी. 9तून 0 गेला 9 आणि इतर आले आता 4, 4तून 4 गेले 0. आपलं उत्तर आलं 9.50. 9.50 आहे पर्याय क्रमांक ए. अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय 6.2 पाहिला आहे. 6.2 आपल्याला पूर्णपणे समजून घ्यायचा आणि यावरील सर्व उदाहरणं सोडवायची. त्याच्या आधी आपल्याला ही दशमान परिमाणे जे दिलेली आहेत ही दशमान परिमाणे लिहून घ्यायची आणि पाठ करायची. अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायचे असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि मॅथ मित्र श्रीकांत सर या चॅनलला सबस्क्राईब करा. नवोदयचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.